नांदेड शहरातील भवितव्य नगर येथे भाविक भक्तांच्या सहकार्यातून श्री महालिंगेश्वर मंदिराची उभारणी करण्यात आली आहे। दिनांक 3 एप्रिल रोजी या मंदिरात शिवलिंगाची स्थापना करण्यात आली आहे। त्या अनुषंगाने या ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। अतिशय आनंदमय वातावरणात हा शिवलिंग स्थापन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या ठिकाणी उपस्थित भाविक भक्तांसाठी भव्य महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात आले होते। आज या ठिकाणी कृषी क्रांती गृहनिर्माण संस्था आणि भवितव्य नगर या दोन्ही कॉलनीच्या अनुषंगाने या ठिकाणी सहकार्याने एक सुंदर असं शिवमंदिर या ठिकाणी आज झालेलं आहे। गेल्या 3 दिवसापासून याची जी कार्यक्रम चाललेला होता, आज त्याची यथासांग सोहळा पूर्ण झालेला आहे। भंडारा होऊन हे अत्यंत सुंदर मंदिर करण्याच्या पाठीमागे आमच्याच कॉलनीचे श्री शिवानंद स्वामी आणि त्यांचे सर्व सहकारी सदाशिवराव बुटले आणि लांडगे साहेब या सगळ्यांनी अत्यंत मोठं सहकार्य केलं। सगळ्यात जास्त या ठिकाणी मला सांगावंसं वाटतं की महिला वर्गाने या ठिकाणी खूप मोठा असं श्रम केलेला आहे आणि मेहनत घेतलेली आहे याच्या पाठीमागे। या सर्व महिलांचं या शिवमंदिराच्या स्थापनेमध्ये खूप मोठा वाटा आहे। त्यामुळे सर्वांचं मी अभिनंदन करतो आणि असं सुंदर मंदिर केल्याबद्दल या सर्व मंदिर समितीचं मी या ठिकाणी अभिनंदन करून त्यांचा आभार मानतो। धन्यवाद। मी सदाशिवराव बुटले पाटील, कृषी क्रांती सेवा सहकारी सोसायटी या समितीवर या अध्यक्ष म्हणून या मंदिर ट्रस्टचा मला या सहकार्यांनी सर्वांनी जबाबदारी दिली आणि आमच्या सहकारी पत्रकार कुलकर्णी साहेब, आमचे सचिव शिवानंद स्वामी, आमचे कोषाध्यक्ष दीपक सेठ भलोडिया, आमच्या भवितव्य नगरच्या संगणवार काकू, स्वामीताई आणि बरेचसे असे माळगेताई आणि क्षीरसागर साहेब हे सर्वांनी आम्हाला खूप सहकार्य केलंय आणि कॉलनीतील भवितव्य नगरमधील व कृषी क्रांती सोसायटीतील सर्व भाविक भक्तांनी या मंदिराची उभारणी करण्यामध्ये खूप असा सिंहाचा वाटा आहे आणि या परिसरामध्ये जवळपास महादेवाचं मंदिर नव्हतं आणि महिलांची इच्छा होती की आपण मंदिर या ठिकाणी करावं, उभारावं आणि हे प्रस्ताव मांडल्यानंतर आम्ही सर्वांनी एकत्रित येऊन या मंदिराची उभारणी केली आणि या मंदिराला 108 गुरु शिवचैतन्य महाराज आष्टीकर यांनी या मंदिराची स्थापना केली आणि पूजा केली व तसेच ब्राह्मण देवता गुरु यांनी प्राणप्रतिष्ठेची बी त्यांनी बी स्थापना केली आणि या सर्वांच्या सहकार्यातून हे मंदिर महारुद्र मंदिर व बाजूला जागृत हनुमान मंदिर अशी या दोन्हींची पूजा झाली। प्रदीपराव संगणवार, भवितव्य नगर येथे राहते। आमच्या दोन्ही कॉलनीच्या सर्वांच्या सहकार्याने हे मंदिर उभारलेले आहे। काम महिला मंडळांनीच पूर्ण केलेलं आहे। आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे हे मंदिर पूर्ण झालेले आहे आणि सर्वांच्या म्हणण्याप्रमाणे महालिंगेश्वर मंदिर असं त्याला नाव दिलेलं आहे। या परिसरामध्ये महादेव भक्तांसाठी महालिंगेश्वर मंदिराची आज प्रतिष्ठापना झालेली आहे। हा खरोखरच आमच्या भवितव्य नगर आणि कृषी क्रांती सोसायटीसाठी आनंदाचा क्षण आहे, पर्वणीचा क्षण आहे। सर्व महिला मंडळींनी व या दोन्ही कॉलनीतील भाविक भक्तांनी एकत्र येऊन जो संकल्प केलेला होता तो सिद्धीला गेलेला आहे आणि या कामासाठी ज्यांनी आम्हाला मदत केलेली आहे, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष, या सर्वांचे मी मंदिर समितीच्या वतीने आभार व्यक्त करतो।